आपण सर्व मिळून एका भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार। भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आणि बाबांच्या आदेशाप्रमाणे आज एका भगवंताचे 9वे मासिक हवन कार्य बाबांचे सेवक निकेशजी सार्वे आणि राकेशजी उके ह्या दोन्ही निवासस्थानी पार पडले आणि त्या निमित्त ही भगवत कार्याची चर्चा बैठक या निवासस्थानी सुरू आहे। या चर्चा बैठक मध्ये स्वयं महाशक्तिशाली सर्वशक्ती प्रधान भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत। भगवंताला माझा कोटी कोटी प्रणाम। त्याचप्रमाणे अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून मुक्त करणारे आणि एका भगवंताचा परिचय करून देणारे आम्हा सर्व सेवक सेविकांचे सद्गुरू आणि मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा कोटी कोटी प्रणाम। आम्हा सेवकांच्या मातोश्री आई वाराणसी डुप्रीकर उपस्थित आहेत। आईंना माझा कोटी कोटी प्रणाम। आणि आजच्या या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीचे संचालक तुषार भाऊ राऊत यांना माझा नमस्कार। या चर्चा बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले साकोली शाखेचे संचालक मोहनजी डोंबळे यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कनेरी येथील मार्गदर्शक लक्ष्मणजी लांजेवार यांना माझा नमस्कार। ह्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय बोंडेजी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे या चर्चा बैठक मध्ये उपस्थित अशोकजी बांते खोकरला, राजूजी देवळकर कनेरी, राजूजी सार्वे भंडारा शाखेचे संचालक, मंगेश भाऊ संग्राम चिस्टोला, मनीषाताई गाडवे लाखनी, शालुताई रागोरते लाखनी, उषाताई कंगाले लाखनी, राजश्रीताई बडगे लाखनी, वर्षाताई किचकुले पेंढरी, रुपालीताई लुटे। त्याचप्रमाणे बेळा येथून आलेले बाबांचे ज्येष्ठ महेंद्रजी चाचेरे आणि मुंडीपार येथून आलेले बाबांचे सेवक लांडगेजी, ह्या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। त्याचप्रमाणे समोर उपस्थित सर्व सेवक सेविका, बालसेवक बालसेविका आणि बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी ह्या सर्वांना माझा नमस्कार। पहा सेवकांनो, आपण चर्चा बैठक मध्ये कशा करता जात असतो हे आजच्या या बैठक मध्ये सांगण्यात आलेले आहे। आणि तुम्ही ज्यांच्याकरिता आपले सर्व काही काम धंदे सोडून ह्या चर्चा बैठक मध्ये आलात त्याचा संपूर्ण लाभ तुम्हाला मिळाला असं म्हणायला हरकत नाही। कारण आजच्या ह्या चर्चा बैठक मध्ये
आतापर्यंत जे वक्त्यांनी आपल्याला ह्या बाबांच्या शिकवणीविषयी आणि बाबांनी सांगितलेल्या तत्व शब्द नियमांवरती बरेच काही माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि तुम्हाला सर्व काही मिळालं असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे तुमचा पोट भरला असं म्हणायला हरकत नाही ना. आणि आता शेवटी मी तुम्हाला काय सांगणार, कारण तुमच्या मन समाधानी झालेलं आहे नाही, मनाची समाधानी झाली की नाही या बैठक मध्ये आल्या तर. कोणाचे मनाचे समाधान झाले असेल, ज्यांनी या ठिकाणी जे वक्ते बोलून गेले त्यांच्याकडे ज्यांचे कान आणि मन हे दोन्ही त्यांच्याकडे असतील त्यांना सर्व काही मिळाले. कारण या बैठक मध्ये येऊन बसणे याला मतलब नाही, याला काही अर्थ नाही. जोपर्यंत तुमचे कान आणि मन आमच्याकडे राहणार नाही तुम्हाला काहीच समजणार नाही. बरोबर आहे की नाही? नाहीतर आपण इथे येऊन बसतो आणि आपला मन घराकडे, माझा मुलगा आला तर नसेल, माझी गाय सुटली तर नसेल, नाही म्हणजे इथे बसण्याला काय अर्थ राहील का? कारण तुमचं मन कुठे, म्हणजे आम्ही जे या ठिकाणी तुम्हाला जे सांगतो त्याकडे तुमचं लक्षच राहत नाही, मग तुम्हाला काय समजेल? म्हणजे मग होते काय, ते एक मन आहे नाही. रात्रभर कशा तरी गाढवा पुढे वाचले की त्यांना कालचा गोंधळ कसा होता. म्हणून या ठिकाणी आपण तुम्ही 4 घंटे झाले जवळपास या ठिकाणी येऊन बसला. मी विशेष वेळ घेणार नाही, कारण तुमचा अंत आता पाहून होत नाही. चेहरे तुमचे छोटे छोटे झाले आहेत. 4 तास बसले आहात तुम्ही आणि आम्हाला काय, आमच्या जवळ माईक भेटले की मस्त ढोपाटतो, मग तुमच्या मन लागत नाही. हे काय आहे ना, आपलीच लावली भानगड. आम्हाला काय समजे नाही का? आम्हाला तत्व शब्द येत नाही का? नाही, हे तेच सांगतात. हे सारमेजी आले तितके दुरून यांनी तेवढा वेळ घेतला, आपले तेवढा टाइम तुम्हाला दिला, पण त्यांनी काय सांगितलं तुमच्या लक्षात राहिला का? नळी फुंकली सोनारे, बैठक आटोपल्यानंतर जे मिळेल ना ते लक्षात राहते. बढिया जमला होता, एक नंबर. कडी तर काय सांगायचं नको, नाही. आपण ह्या मार्गात कशा करता आलो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे, नाही. आपल्या कुटुंबातील दुःख दूर करण्याकरता आपण ह्या मार्गात आलो. ह्या मार्गात येण्या अगोदर बरेच काही प्रयत्न केलो. हालही मालही, जादूटोना, अगत भगत, देवी देवता, नाही, सर्व काही केलो की नाही. परंतु त्यात आपल्याला यश मिळालं नाही. आपले हिंदूचे देव कमी पडले, तर आपण मुसलमानाच्या दर्ग्यात सुद्धा काही कित्येक लोक गेलेले आहेत, पण आपल्याला काही फायदा झालेला नाही. म्हणजे आपण 12 घाट फिरलो, 12 घाटच्या पाणी पिऊन झाल्यानंतर आपण या 13व्या घाटावर आलो, नाही. बरोबर आहे की नाही? आणि इथे आल्यानंतर पहिल्या, आता या ठिकाणी बरेच सेवकांनी सांगितले की 3 दिवसांमध्येच आपल्याला समाधान मिळालं. मग आपण समाधानी झालो, ह्या मार्गात आलो, समाधानी झालो. मग आता काही चिंता राहिली का?
चिंता राहिली का काही? काही चिंता नाही. चिंता बिलकुल करू नका, कारण चिंता ही चितेकडे नेते. चिता समजते का? चिंता ही चितेकडे नेते. म्हणून चिंता करू नका, चिंतन करा, कारण चिंतन हे त्या भगवंताकडे नेते. नाही, म्हणून चिंता न करता चिंतन करा. त्या भगवंताच्या संपर्कात राहा, त्याचे नामस्मरण करत राहा. फक्त दुःख आल्यावरच नाही, सुखामध्ये तर आठवणच येत नाही. नाही, सुखामध्ये आठवणच येत नाही त्याची. दुःख आले की त्याची आठवण येते. सब कहते हैं कि दुख बहुत बुरा होता है. दुख चांगला होते का? सभी कहते हैं कि दुख बहुत बुरा होता है, जब भी आता है बहुत सताता है. नहीं? लेकिन हम कहते हैं कि दुख बहुत अच्छा होता है. दुख बहुत अच्छा होता है, जब भी आता है बाबा जुमदेव जी की याद दिलाता है. आपण दुःखी होतो म्हणूनच मार्गात आलो की नाही? म्हणजे दुःख चांगलं आहे की नाही? दुःखामुळेच आपल्याला मार्ग मिळाला की नाही? मग दुःखाला चांगले म्हणावं की नाही? पण म्हणतो का आपण? ये दुःख आपण असे म्हणतो का? आपल्याला पाहिजे नुसता काय? सुख. म्हणून आपल्याला त्या भगवंताकडे नेहमी मागणी मागत राहतो सुखासाठी. नाही, एक मागणी पूर्ण झाली की अनेक मागण्या. मागणी आपल्या संपत नाही, कारण आपण लालची आहो, स्वार्थी आहो. आता सार्वजनिक त्याच्यावर एक अनुभव सांगितला कसं स्वार्थी लालची आहे म्हणून. नाही, पण लालच बहुत बुरी है. लालच केले का वो छिलका है जिसपे से बड़े बड़े महारथी फिसल जाते हैं. म्हणून लालच करू नका. भगवंत आपल्याला आपल्या कर्मानुसार देत असतो. जसे कर्म कराल तसे आपल्याला फळ मिळेलच. तुम्ही एखाद्या कास्तकाराच्या कामावर जा, म्हणजे रोजीवर जा, रोवण्यावर जा. तुम्ही अर्धा दिवस काम कराल तर तो कास्तकार तुम्हाला पूर्ण वन देईल का? अर्धीच वन देईल का? नाही. पूर्ण दिवस त्याचा काम कराल तर पूर्ण वन मिळेल. तसेच आहे या ठिकाणी. आपण जसे कर्म करू तसे आपल्याला फळ मिळेल. पण आपण दुसऱ्याकडे जास्त लक्ष देत असतो, स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. बापा त्याच्याकडे तर 2 वर्षात मोठा हा झाला, बंगला बांधला, गाड्या घोड्या घेतलं. भगवंत त्यालाच कसा सहाय्य करतो? आम्हाला काहून नाही? आम्ही तो रोज विनंती प्रार्थना करतो. नाही, भगवंत हा मतभेद करते. त्याला जास्त दिलं ना आम्हाला नाही दे. नाही, पण आपण हे बघतो का की त्याचे कर्म कसे आहेत आणि आपले कर्म कसे आहेत? त्याचे जसे कर्म असतील तसे त्याला मिळाले. तुम्हाला तुमच्या कर्मानुसार मिळाले. आणि ज्याला मिळतच नाही तो त्याचा कर्मभोग समजावा. नाही, म्हणून दुसऱ्याकडे पाहू नका. आपण स्वतःकडे पहा. मार्गात आलो आपण स्वतःसाठी आलो, स्वतःच्या कुटुंबासाठी आलो. मग आपल्याला काय करणे आहे? तो काय करत आहे याच्याकडे पाहू नका. आपल्याला काय करणे आहे? बाबांनी आपल्याला काय सांगितले आहे ते आपल्याला करणे आहे.
बाबांनी काय केले ते करणे नसे, बाबांनी आपल्याला जे करायला सांगितले ते करणे. बाबांनी जे केले ते आपली करण्याची लायकी बी नाही आहे, आपण करू बी शकत नाही. जे करायला सांगितले तेच तर करून होत नाही आमच्याशी. म्हणून जसे कर्म कराल तसे फळ मिळेलच मिळेल. याच्यासाठी झटा तत्व शब्द नियम हे आपल्याला समजले का? या ठिकाणी मगाशी कोणीतरी बोलून गेले की हे समजणे अति आवश्यक आहे. हा मानव धर्म आपल्याला समजला का? बाबांची साधी राहणी उच्च विचार, साधी राहणी उच्च विचार, कधीच कुणावर नाही रागावलं. आणि आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी साऱ्या जगाला जागवलं. पण आपण जागलो का? हा स्वतःला विचारणारा प्रश्न आहे. ह्या मार्गात आल्यानंतर आपण जागलोत का? कारण बाबांनी म्हटले जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा वो खोएगा. मग आपण जागलोत का याचा विचार करणे. ह्या ठिकाणी कुटुंबाविषयी बऱ्याच वक्त्यांनी सांगितले आहे. कारण आपल्या कुटुंबात सुख समाधान केव्हा राहील? जेव्हा कुटुंबात एकता राहील तेव्हा, नाही का? सर्वांचे मन एक असायला पाहिजे. त्यांचे मतभेद असतील तर चालेल, पण मनभेद नको. मनभेद असतील तर एकता राहणार नाही. मग ज्या कुटुंबामध्ये एकताच राहणार नाही त्या ठिकाणी सुख समाधान राहील का? कारण बाबांनी आपल्याला चौथा नियम दिलेला आहे. कोणता कोणता आहे चौथा नियम? कुटुंबात सेवकात. मग आपल्याला अगोदर कुटुंबात एकता करणे आहे. पण आजकाल कुटुंबातच एकता राहत नाही. कधी कधी पत्नी पतीचे ऐकत नाही आणि पती पत्नीचे ऐकत नाही. मुलगी आईचे ऐकत नाही आणि आई मुलीचे ऐकत नाही. तसेच आहे, मुलगा कधी कधी वडिलांचे ऐकत नाही आणि वडील आईचे ऐकत नाही. म्हणजे कुटुंबात मनभेद असते. नाही फक्त मनभेद एक असेल तर ते असते सासू आणि सुनेचे. नाही यांची खार मस्त पटते. नाही हो का? सासूला काय समजतात? या ठिकाणी मगाशीच बोलून गेले की सासू सासऱ्यांना आई वडील समजा. पण आपण काय समजतो? कार्टी नाही, हे खेड्डी आहे, म्हातारी काही काही हिची खसपिडा जायला म्हणतात. नाही पण आपण तो विचार नाही करत की आज मी सून आहे, उद्याला तुम्ही बी सासू होणार की नाही. मग हा विचारच करत नाही. म्हणून कुटुंबामध्ये एकता ठेवा. याच्यावर ह्या सासू सुनेचा एक दृष्टांत मागे मी त्या टोलीवर सांगितला होता. आठवते? तुम्ही होते का? हा झोपडीची गोष्ट. हा मग तिचा वाईट करायचा सोचला तर आपला वाईट होतो. म्हणून तिला आई समजा. असे बरेचसे अनुभव आहेत. आणि म्हणून आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि कुटुंबात एकता ठेवावी.
कुटुंबात एकता नसल्यास, पती पत्नीचे जर का वादविवाद झाल्यास नुकसान आपला होत असतो. याच्यावरती मी त्या दिवशी 1 लाखने सांगितलं होतं ताई. अजून बरेचसे आहेत, पण वेळ कमी आहे. वेळेला महत्व आहे. म्हणून बरेचसे दृष्टांत अनुभव या ठिकाणी मी सांगण्याच्या विचारात होतो. म्हणलं 4 वाजे आपल्याला टाइम भेटला म्हणजे अर्धा पाऊण तास मिळेल, पण 4:45 वाजे टाइम मिळाला आणि 5 वाजे आपल्याला संपवायची आहे बैठक. वेळ राहिलेला नाही. पण आपल्याला आजच्या या बैठकमध्ये बरीच काही मिळाले असे म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आपण ह्या बैठकला महत्त्व द्या. कारण मगाशीच कोणीतरी म्हटले होते, जसे आपल्याला आपल्या शरीराचे शुद्धीकरण करायचे आहे ते पाण्याने होते. त्यांनी आत्म्याचे म्हटले होते, पण आपल्याला शरीराचे शुद्धीकरण करायचे आहे ते पाण्याने होते. आंघोळ करतो की नाही आपण, आणि आपल्याला आपल्या वाणीचे शुद्धीकरण करायचे आहे तर ते कशाने होईल? प्रेमाने बोलल्याने होईल. आपल्याला धनाचे शुद्धीकरण करायचे आहे तर ते दान केल्याने होईल. आणि मग आपल्याला आपल्या मनाचे, आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण करायचे आहे तर ते कशाने होईल? ह्या भगवत कार्याच्या चर्चा बैठक मध्ये आल्याने होईल. ह्या ठिकाणी येऊन बसाल तर सर्व शुद्धीकरण होऊन जाते. तुमच्या मनात जे काही विचार असतील ते सर्व विचार दूर होऊन गेलेत. या भगवत कार्याकडे तुमचे पूर्ण लक्ष आहे नाही, म्हणजे तुमच्या मनाचं शुद्धीकरण झाला की नाही. ज्यांच्या लक्ष असेल त्यांच्या झाला. कारण अगोदरच म्हटलं होईल की ज्यांचे मन आणि कान आमच्याकडे असतील त्यांचे शुद्धीकरण होईल. म्हणून या चर्चा बैठकला विशेष महत्त्व द्या. आणि बाबांनी जे सांगितलेले आहेत तत्व, शब्द, नियम याच्या चाकोरीत राहून बाबाची कार्यप्रणाली योग्य प्रकारे पार पाडा आणि आपल्या जीवनात, आपल्या कुटुंबात सदैव सुखी समाधानी जीवन जगा. मी सुद्धा आजीवन मरेपर्यंत बाबांच्या शिकवणीप्रमाणे आणि बाबांनी सांगितलेल्या तत्व, शब्द, नियमांच्या चाकोरीत राहून बाबांची कार्यप्रणाली पार पाडण्याचा प्रयत्न करत राहील. एवढेच बोलून मी माझे मनोगत या ठिकाणी संपवितो. सर्वांना माझा नमस्कार.